जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 193, वार आहे रविवार व तारीख 12 जुलै 2026। या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्रीदासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सिद्ध लक्षण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ व्यर्थ संशयाचा दक्ष या शब्दांनी 21व्या ओवीस प्रारंभ होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चयेविन, व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चयेविन. निश्चयेविन सर्व काही, अनुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. निश्चयेविन जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. बाष्पळ बोलीचे वाचाळपणे निरर्थक. असो निश्चयेविन जे वल्गना ते अवघीच विटंबना. संशये काही समाधान, संशये काही समाधाना उरी नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवन. मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा. नाना देवांचा वळसा करूची नये. जेने निर्मिले सचराचर, त्याचा करावा विचार. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 21 या अंकाने शंखेखोराची दक्षता या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. शंखेखोराची दक्षता व शंखेखोराचा पक्ष म्हणजे बाजू व्यर्थ. संशयिताला मोक्षही व्यर्थ म्हणजे मोक्ष मिळणार नाही. संत, पंडित किंवा बहुश्रुत असूनही अंतःकरणात निश्चय उत्पन्न न होता संशयच राहील तर व्यर्थ. निश्चया वाचून संशयाची श्रेष्ठता, विद्वत्ता व ज्ञातेपणा व्यर्थ होय. निश्चया वाचून कोणतेही काही लवमात्र सुद्धा खरे मानता येत नाही. संशयाच्या प्रवाहात लोक व्यर्थ पडतात. निश्चयान वाचून जे भाषण ते सगळेच कंटाळवाणे होय. बाष्पळपणाने बडबड करायची तिच्यात काही अर्थ नाही. निश्चया वाचून जी बडबड ती वक्त्याची निव्वळ विटंबना होय.
संशयाने समाधान म्हणून काही राहत नाही. म्हणून संशयरहित ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान व निश्चयात्मक समाधान हेच सिद्धांचे निश्चये करून लक्षण होय. म्हणून निसंदेहता व समाधान ही सिद्धाची मुख्य लक्षणे होत. तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला की सिद्धापाशी निश्चयात्मक ज्ञान असते म्हणून म्हणता तर निश्चय कोणता करावा? निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे. यास समर्थ उत्तर देतात ते ऐका. तर निश्चय तो असा तर निश्चय तो असा आहे. ऐक. अनेक देवांच्या व साधनांच्या घोटाळ्यात न पडता मुख्य देवाचा व मुख्य साधनाचाच निश्चय करावा. ज्याने हे सर्व चराचर विश्व निर्माण केले त्या परमेश्वराचा विचार करावा आणि शुद्ध विवेकाने त्याची ओळख करून घ्यावी. जेथून हे चराचर विश्व निर्माण झाले त्या उगमाशी जाऊन मुख्य देव पहावा. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओळी क्रमांक 21 ते ओळी क्रमांक 30 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आणि आपणा सर्वांस एक नम्र निवेदन. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन व आपले हे रोजचे ग्रंथ श्रवण जर आपणास उपयुक्त वाटत असेल, काही ज्ञानबोध जर आपणास त्यातून होत असेल तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा किंवा काही सुचवायचे असल्यास त्याप्रमाणे कमेंटमध्ये लिहा. हीच आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.